हे जे दिसाले तुम्हाला मॅगीचा मसाला आहे की नाही ह्याच्यावरच ओतून घ्यायचा पहिला, नंतर वरनं टाकायचं नाही. वरनं टाकलं की त्याची सगळी चव जाते. थोड्या वेळ हाय अशी शिजून द्यायची. एक नंबर मॅगी होत्या, नाद करायचं नाही नाद. गुड मॉर्निंग भाऊन आणि माझ्या बहिणीनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 8 वाजल्यात आणि तुमचा भाऊ रोजच्या प्रमाणे उठलेला आहे. हातरून लुटून झाडून सगळं काढले, सगळं ओकेमध्ये चकाचक करून घेतले. आणि आमचे आईसाहेब आता दात घासत आहेत. आईसाहेब काय सांगाल आपल्या फॉलोअरांना तुम्ही? हां काय सांगणार? दात घासत घासत एक वाक्य सांग. काय काय नाही म्हणते मग मी सांगायला माझ्याकडं. आणि तुम्हाला एक मज्जा लावतो काय मी. अक्षरशः हे बघा, 1 हे 2 हे 3 आणि बाकीचे जे 2 आहेत ते आणि पॅक करून ठेवल्यात, ते ते पॅकिंगमध्ये आहेत. एवढ्या स्वामी समर्थांच्या आपल्याकडे फ्रेम झाल्यात. आणि ते एक आहे, ते पण स्वामी समर्थ दत्तांचीच आहे. त्यात स्वामी मंत्र वाचतोय. ठीक आहे, सगळं आवडलं आपलं. इथं सगळं लावून ठेवले. तर हे फॅन काय नंतर लावा जातं का उकडत नाही. मम्मी जाऊन येतो मी जरा. काय आता काय नाश्त्याला काय करू? मॅगी करू ना? नो खाणार काय? मॅगी खाणार? ठीक आहे, मॅगी जाऊन आणायची काही गरज नाही, कारण मॅगीच परवासून ढीगभर पाकिट आणून ठेवलं. इमर्जन्सीला असं काय तर वैतागलं की नाश्ता करतो ते करता येते. आवलो थांबा, मस्तपैकी पहिला भांडी घेऊन येतो, नाश्ता करून देतो मम्मीला, मग येतो तुमच्याजवळ. रोज रोज काय नसते आपल्याकडं, पण एखाद दिवस जर इमर्जन्सी लागली तर मात्र मॅगी लय कामाला येते. म्हणताना जरा आज मॅगीचं नियोजन लावणार आहे मी. 3.5 मिनिटात नियोजन लावतो, कारण लय काही वेळ लागत नाही मॅगी करावं. आणि परवाच मी डीमार्टमधनं एक पाकिट आणून ठेवले, दाखवत थांबून. हे पाकिट आणून ठेवले मॅगीचे मी डीमार्टमधनं. तर कसं आहे, एक तर ह्यात जास्त असते. दुसरी गोष्ट, इमर्जन्सीला जर नाश्ता काय लागला तर बाहेर पाऊस चालू असला की नाही, काय सुधारत नाही, झोप होत नाही. मग हे इमर्जन्सीला कामाला येते आपल्याला. तर राहिली दुसरी गोष्ट, तर हे मॅगीची पाकिट कुठं ठेवले, मसाल्याचे पाकिट कुठं ठेवलं? हां, हे आहे मसाल्याचं पाकिट त्याच्याबरोबरचं. एक वाईट गोष्ट काय आहे, ते दातानं फाटत नाही, याला कापालाच लागते. एक तर कात्री, एक तर चाकू. जर कापलं तर चांगलीच गोष्ट. ओके, राईट इज द कॅश, मनी इज द पैसा. कापलेला आहे आपला ही मॅगी. की नाही कधी सुद्धा अखंड घालायची नाही, अशी मोडायची, तोडायची, तुकडं करायचं, हाडं मोडायची, काडं मोडायची, पाय मोडायचं, हात मोडायचं, पाक बुकना करायचा, बुकना चुर्रा करायचा, हाडाचा चुर्रा. सुट्टी. कारण कसं आहे, ते जर लांबडं घातलं, अगदी एवढं एवढं लांबडं होते, ते खायला येत. ठीक आहे, खास कर बहिणींसाठी. आणि ह्यात कांदा, टोमॅटो, मिरची जर असली तर एवढं भारी लागते, काय विचारू नका. आणि महत्त्वाची गोष्ट काय करायची, तेल 2 चमचेच टाकायचं, कारण ती मॅगी तेवढी असते. आणि हे जे दिसाले तुम्हाला मॅगीचा मसाला आहे की नाही ह्याच्यावरच ओतून घ्यायचा पहिला, नंतर वरनं टाकायचं नाही. वरनं टाकलं की त्याची सगळी चव जाते, स्फुटवाडी होते, ते सगळं पाण्यात आणि तेलात मिक्स होऊन जाते. मॅगी बरोबर असलं की नाही एक नंबर लागते. आता ह्याच्या पुढची रेसिपी कशी आहे, नुसता मॅगी ओतला, 2 मिनटं जरा घट्ट होऊन द्यायचं, मग काय मॅगी झाली ते काय तुम्हाला माहितीच आहे. कांदा टॅमॅटो जर असलं तर एवढं शेवट लागते की नादच करायचे. आता थोड्या वेळ हाय अशी शिजून द्यायची. एक नंबर मॅगी होत्या, नाद करायचं नाही नाद. एवढे शेवट मॅगी होती, ह्यासारखी शेवट मॅगी तुम्ही कवासुद्धा खाल्ला नसणार. फक्त एवढंच करायचं, ह्यात जी पाणी आहे सगळं आटून द्यायचं नाही, आणि जरा शिल्लक ठेवायचं. लय भात लागते, कारण ते थोडं जसं गार होतं तसं आटत जाते पाणी, त्यामुळे जरा शिल्लक ठेवायचं.
तुम्ही बी करून बघा आणि कशी होत्या सांगा मला मॅगी. मला भावनो आणि माझ्या बहिणीनो ही मॅगी तयार झालेली. अजून मला भांडी धुवायची आहेत बहुतेक. भांडी धुवायची आहेत अजून. आंघोळ करायची आहे. गरमागरम चमचमीत एकदम कसे एकदम गरगरीत वाफ यायला लागल्या. आमच्या राणीसारखं सांगतात कशी झाली आहे ती. कारण आपल्याला नावागाव ठेवतच नाही तिने. पण तुला भुका लागल्यात काय? केस कशी दिसायला तू की अशी शाळेंद रागात अशी झाल्यात. हो असं ते हिंदी पिक्चरमधलं विलन दिसावं लागले. हो इकडं इकडे निम्मी वाढल्यात, इकडं झाडं वाढले, असं बाबळीच झाडागत झालेत केस सगळी. नाही चुकी काय झाले हो की बघूच विचारतो म्हणताना तेल लावून विचारूया काय झालं त्याला व्यवस्थित बसतात आणि त्याला नाश्ता कर नंतर विचार. जाऊन येतो जरा भांडी धुवून आंघोळ करून येतो. काय एक मज्जा लावतो का आता मम्मीचं माझं सगळं आवरलंय. धुणं भांडी सगळं आवरल्यात. मम्मीचं बी आवरलंय काय आणि त्याला झोपल्या. कशी झोपल्यात आवता हो तुम्हाला हो का. तू खांजाळात हात घेतल्या आणि तशीच ती झोप लागलेली. आता मी आता व्हिडिओ करायला चालू केलं उठल्या आहोस आणि तसंच हात अडकून झोपलेली का वाजत. खांजायला मी लांब असलो की खाजायला जमत नाही मला येताना म्हणताना हात घेऊन झोपल्या आणि खाजाचं त्यातच अडकल्या आणि हसायला आल्या. तशीच झोपल्या नाही काय. आमचं जेवायचं टायमिंग झालेलं आहे. डबा आला आमच्या मेजमधनं आणि आमच्या राणी सरकार भुका लागल्यात काय. सकाळच्या झोपल्यात आत्ता उठल्यात बघा जस्ट नाव. हे लागल्यात ना भुका नक्की काय मत्त्यानं. तर डबा आला आपला. आता आईसाहेबांना जेवायला वाढून घेतो. बऱ्याच जणांनी मला मेसेज केली दादा आईला जेवायला वाढताना तुम्ही हे करत नाही व्हिडिओ करत नाही. केल्याच बरंच पण काही जण नवीन जॉईन झालं असल्यामुळं बऱ्याच जणांना माहीत नाही. सो काय घे गरम आहे डबा वाजेल बाई हात लावू घ्या त्याला. काय आहे अगं बाई लई गरम आहे. ते यातली भाजी घेतो चपाती काढतो. चपाती बघतो गरम आहे का आणि काय नको काय गरम आहे तर यातली भाजी घे उसळ घे एक त्यातली एक मी खातो एक तू. हे असं काट काढा लागतात कारण तिला दात नसल्यामुळे चावत नाही. हे साईडचे जे कडा असतात ते काढा लागतात. ती घे की ते चावत नाही तर वाटण कशाला घ्यायला लागले आज. शिजलेलं नसतात का वाटण मम्मी सांगितलेलं ऐकत नाही माहिती आहे मला. अगं आता घेतल्यास तर कशाला काढा लागल्यास आणि तेरे प्यार सारा आनंद. काय करायलास आता तेवढीच भाजी आणि त्यातच काय नसलंच तर त्यात मग काय खाणार नसलं तर काय हा काय ते सांगायला आवडून नसलं तर काय करणार आहेस. दूध घे आणि जाऊ. आई घेऊन लय करा बाई इकडं जर तुमच्या म्हणते तुमच्या म्हणते हात बी लावा दिना झालेली. हा हा एवढं गरम आहे बाप रे. जरा भाजलं की नाही मला शेंगदाणा आहेत काही हा काय काय श्रावण घेवड्याचं बी. तर या जेवायला भाऊन आणि बहिणीनो मला बी भुका लागल्यात जाम. आता मी पण जेवायला बसतो. काय पाणी आहे का जरा तोंडी लावायला काही नव्हतं म्हणताना कुरकुरी घेऊन आलो तुम्ही मागाशी खायला. जेवता म्हणता आता मस्त पैकी तोंडी लावायला तेवढंच होते तेवढी जेवणाला. तर मला बी जाम भुका लागल्यात. नाश्ता करत नाही आपण सकाळी त्यामुळे मला बी लागल्यात भुका. तर या जेवायला मे बी जागलं जेवून घेतो आता पोटवरून. तर माझ्या भावना आणि बहिणीनो जेवून आमच्या दोघांचे बी झाले. आता आमच्या राणी सरकारचा हातरून घालायचा आहे. मॅडम इथे बसल्या. झोपणारच काय बसणार आहेस
लगेच झोपणार 2 मिनिटात. जेवले की दम निघत ना आम्हाने आणि 5 मिनिटं तर बस. हा येस काय नाही ते सांग. झोपणार आहे. झोपणार आहेत चला. तर आमच्या राणी सरकार आता झोपणार आहेत, त्यामुळे आता जातो भावानो. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. लव यू भावनाने माझ्या बहिणीनो. बाय बाय.